शहापूर परिसरातील पवन सायजिंग ते विनायक कॉलनी दरम्यान सचिन राऊत यांच्या घराजवळून जाणाऱ्या सीईटीपी पाईपलाईनला गळती लागल्याने गरम व दूषित सांडपाणी थेट रस्त्यावर वाहू लागले आहे। उग्र दुर्गंधी, रस्त्यावर साचलेले प्रदूषित पाणी आणि वाढता आरोग्याचा धोका यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। सदरच्या पाईपलाईन मधून सुमारे 10 ते 12 सायजिंग उद्योगामधील सायजिंग मिश्रित गरम पाणी वाहून नेले जाते। मात्र पाईपलाईनला गळती लागल्याने हे प्रदूषित पाणी परिसरात पसरत असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे। रस्त्यावरून वाहणाऱ्या या सांडपाण्यामुळे परिसरातील वातावरणही प्रदूषित झाले आहे। दररोज या मार्गावरून शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगारांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते। गरम व दूषित पाण्यामुळे रस्ता निसरडा बनला असून अपघाताचा धोका वाढला आहे। तसेच या पाण्याच्या संपर्कामुळे त्वचारोग, श्वसनाचे विकार आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। स्थानिकांनी वारंवार संबंधित सीईटीपी प्रशासन, इचलकरंजी महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केला आहे। मात्र अद्याप गळती थांबविण्यासाठी कोणताही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। नागरिकांनी तातडीने पाईपलाईनची दुरुस्ती करून प्रदूषित सांडपाणी बाहेर पडणे थांबवावे, कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे। वेळेत उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही परिसरातील नागरिकांनी दिला आहे। त्यामुळे प्रशासन या गंभीर पर्यावरण आणि आरोग्यविषयक प्रश्नांची तातडीने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे।